नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहे. प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, मेगा भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तेवढ्याला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून मिळवतात. प्रश्न क्रमांक दुसरा, हसवणारा वायू म्हणून कोणत्या वायूस म्हटले जाते? हसवणारा वायू म्हणून पुढीलपैकी कोणत्या वायूस म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, एंडोसल्फन हे कीटकनाशक या प्रकारचे आहे. प्रश्न क्रमांक चौथा, उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात? उंदीर मारण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला जातो उंदीर मारण्यासाठी? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? तर ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण होत नाही. प्रश्न क्रमांक सहावा, इलेक्ट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू, पाण्याचे बाष्पीभवन टिंबटिंबला होते. पाण्याचे बाष्पीभवन टिंबटिंबला होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, पाण्याचे बाष्पीभवन हे उत्कलन बिंदू याला पाण्याचे बाष्पीभवन होते. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी जड पाण्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, D2O या ठिकाणी जड पाण्याचे सूत्र होईल. प्रश्न क्रमांक 9, मॅग्नेशियमची संज्ञा पुढीलपैकी काय आहे? मॅग्नेशियमची संज्ञा पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, Mg ही मॅग्नेशियमची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 10, अनुक्रमांक म्हणजे पुढीलपैकी काय होईल? अनुक्रमांक म्हणजेच पुढीलपैकी काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अनुक्रमांक म्हणजेच प्रोटॉनची संख्या म्हणजेच अनुक्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12, डेटॉलमधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणता असतो? डेटॉलमधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणता असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, क्लोरोझायलेनॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टेनलेस स्टीलमधील कशाचे संमिश्र असते? स्टेनलेस स्टील हे पुढीलपैकी कशाचे संमिश्र असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, लोखंड, क्रोमियम आणि निकेल हे स्टेनलेस स्टीलचे संमिश्र आहेत. प्रश्न क्रमांक 14, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? खाण्याच्या सोड्याचे पुढीलपैकी शास्त्रीय नाव कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याच्या सोड्याचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? पुढीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढचा प्रश्न पाहूत, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक तिसरा, न्यूट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? न्यूट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, Au ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 5,
पाण्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H2O हे पाण्याचे रेणुसूत्र आहे. प्रश्न क्रमांक 6 अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामन वायू म्हणून पुढीलपैकी कशाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामन वायू म्हणून वापर करतात. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 7 गोबर गॅस संयंत्रामधून पुढीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्रामधून पुढीलपैकी कोणता वायू मिळतो? तर त्यामधून मिथेन हा प्रामुख्याने वायू मिळतो. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाहीत? खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कंपोस्ट हा खत रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 9 रसायनाचा राजा कशाला म्हणतात? रसायनाचा राजा असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने पुढीलपैकी कोणता वायू तयार होतो? सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने पुढीलपैकी कोणता वायू तयार होतो? तर यांच्या क्रियेमधून हायड्रोजन हा वायू तयार होतो. प्रश्न क्रमांक 11 सर्व बलामध्ये शीन बल कोणते आहे? सर्व बलामध्ये शीन बल कोणते बल आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर्व बलामध्ये शीन बल असेल गुरुत्व बल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अणूच्या केंद्रकामध्ये काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये पुढीलपैकी काय नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. प्रश्न क्रमांक 13 अम्लामध्ये पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असते? अम्लामध्ये पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असते? अम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते. प्रश्न क्रमांक 14 हिरा व ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? हिरा आणि ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हिरा आणि ग्राफाइट हे कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 15 कार्बनचे अधिक शुद्ध रूप पुढीलपैकी कोणते आहे? कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कार्बनचे सर्वात शुद्ध रूप हिरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तापमापीमध्ये पारा हा पदार्थ प्रामुख्याने वापरला जातो. प्रश्न क्रमांक 2 पाण्याचे असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 होपचे उपकरण हे वापरतात. प्रश्न क्रमांक 3 सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे टिंब होते. सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे पुढीलपैकी टिंब होते. या ठिकाणी त्यांचे बाष्पीभवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सेल्सिअस आणि फॅरनहाइट या दोन्ही तापमान श्रेणी कोणत्या तापमानास एक येतात? सेल्सिअस आणि फॅरनहाइट या दोन्ही तापमान श्रेणी कोणत्या तापमानास एक येतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब -40 सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 6 विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात. प्रश्न क्रमांक 7 तेजस्वी आणि शुद्ध हिरा टिंब आहेत. तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे विद्युत दुर्वाहक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी सर्वात जास्त विद्युत वाहक कोण आहे? खालीलपैकी सर्वात जास्त विद्युत वाहक कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चांदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ या ठिकाणी विद्युत वाहक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड ग्राफाइट हा
विद्युत वाहक आहे. प्रश्न क्रमांक 11 इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो. प्रश्न क्रमांक 11 सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय टिंब असतात. सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय टिंब असते. तर या ठिकाणी सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय हे प्रतिकर्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मृदू लोखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुक्तपणे फिरू शकणारा चुंबक पृथ्वीवर कोठेही टांगून ठेवला तरी तो कोणत्या दिशेस स्थिर राहतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तो दक्षिण उत्तर या ठिकाणी तो स्थित राहतो. प्रश्न क्रमांक 14 ध्वनीच्या तीव्रतेचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल हे ध्वनीच्या तीव्रतेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 15 वारंवारितेचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? वारंवारिता यांचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड वारंवारितेचे एकक हे हर्ट्झ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 1910 साली निष्काम कर्ममठची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? 1910 मध्ये निष्काम कर्ममठची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये निष्काम कर्ममठची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 2 लुकिंग बॅक हे इंग्रजी भाषेमधले आत्मचरित्र कोणाचे आहे? लुकिंग बॅक हे इंग्रजी भाषेमधले आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे लुकिंग बॅक हे इंग्रजी भाषेमधले आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 3 मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले होते? मानवी समता हे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विधवेशी पुनर्विवाह केला होता? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विधवेशी पुनर्विवाह केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदूबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सन 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? सन 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड महर्षी कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 1 चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बीजिंग ही चीनची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 2 मूर बेटावरून कोणत्या देशामध्ये वाद झाला होता? मूर बेटावरून कोणत्या दोन देशादरम्यान वाद झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जगामधील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगामधील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक हा जगामध्ये सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 4 जगामधील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या देशामध्ये आहे? तर जगामधील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ही दुबई या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 मरियाना हा जगामध्ये सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरामध्ये आहे? तर मरियाना हा जगामध्ये सर्वात खोल गर्ता पॅसिफिक या महासागरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6 जगामधील सर्वात लहान खंड कोणते आहे? जगामधील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया हा जगामधील सर्वात लहान खंड आहे. प्रश्न क्रमांक 7 काठमांडू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? काठमांडू ही पुढीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? काठमांडू तर काठमांडू ही नेपाळ या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 8 लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लंडन हे शहर थेम्स या नदीकाठी वसलेले शहर आहे.
प्रश्न क्रमांक 9 दक्षिण ध्रुवाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? दक्षिण ध्रुवाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अमुंडसेन यांनी दक्षिण ध्रुवाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 चीन या देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे? चीन या देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब युआन हे चीन या देशाचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 11 अणूमधील ऋणप्रभारित कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? अणूमधील ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? संरक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संरक्षण हा विषय संघसूची या प्रकारामध्ये हा विषय येतो. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस कधी पाळला जातो? महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कधी पाळला जातो? तर महाराष्ट्रामध्ये 1 जुलैला कृषी दिवस हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 14 संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये होते? संगमरवर खनिज हे कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते? संगमरवर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राजस्थान या राज्यामधून संगमरवर हे खनिज मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 15 दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1939ला दुसरे महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 16 शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पंचायत राज व्यवस्थेची संबंधित महत्त्वाची घटनादुरुस्ती कोणती आहे? पंचायत राज व्यवस्थेची संबंधित महत्त्वाची घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणती आहे? तर ती घटनादुरुस्ती 73वी घटनादुरुस्ती ही महत्त्वाची घटनादुरुस्ती होती. प्रश्न क्रमांक 18 पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? पंतप्रधान जनधन योजनेचे पुढीलपैकी घोषवाक्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क माझे खाते भाग्यविधाते हे प्रधानमंत्री जनधन योजनेचे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19 भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता आहे? खालीलपैकी सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब देवमासा हा या ठिकाणी सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क मुंबई नागपूर या 2 शहरांना महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जोडतो. प्रश्न क्रमांक 22 पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी अँटी रेबीज लस पुढीलपैकी कोणी शोधून काढली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड अँटी रेबीज लस ही लुई पाश्चर यांनी शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या वायूस मार्श गॅस असे म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन या वायूला मार्श गॅस असे म्हणून ओळखले जाते. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 1 मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ कोणता होता? मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विवेक सिंधू हा मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 2 मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मी वनवासी हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सिंधुताई सकपाळ यांचे मी वनवासी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 3 एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विश्राम बेडेकर यांचे एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 4 सेलारखिंड ही कादंबरी कोणाची आहे? सेलारखिंड ही कादंबरी कोणाची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क बाबासाहेब पुरंदरे यांची सेलारखिंड ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 5 गीत गोविंदचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? गीत गोविंद याचे पुढीलपैकी लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब जयदेव हे गीत गोविंदचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 6 मराठी भाषेमध्ये
भाषेमधला पहिला ग्रंथ कोणता आहे? तर मराठी भाषेमधला पहिला विवेक सिंधू हा मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 7वा, रामायण हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? रामायण हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाल्मिकी यांनी रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, महाभारत या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत? महाभारत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब महर्षी व्यास हे महाभारत या ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 9वा, गोदान गबन निर्मला या कादंबऱ्या कोणी लिहिलेल्या आहेत? गोदान गबन निर्मला ह्या कादंबऱ्या पुढीलपैकी कोणी लिहिलेल्या आहेत? तर या सर्व कादंबऱ्या मुंशी प्रेमचंद यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. प्रश्न क्रमांक 10वा, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 R.K. नारायण हे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 11वा, रामचरित्रमानस या अवधी ग्रंथाचे लेखन पुढीलपैकी कोण आहेत? रामचरित्रमानस या अवधी ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड रामचरित्रमानस या ग्रंथाचे लेखक हे तुलसीदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प हे द आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 13वा, बनगरवाडी सत्तांतर या गाजलेल्या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी सत्तांतर या गाजलेल्या कादंबऱ्याचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश मांडगुळकर या कादंबऱ्याचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 14वा, संत सूर्य तुकाराम या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? संत सूर्य तुकाराम या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर आनंद यादव हे संत सूर्य तुकाराम या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 15वा, मन कल्लोळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मन कल्लोळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अच्युत गोडबोले हे मन कल्लोळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 1 पहिल्या ऑलिम्पिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते? पहिले ऑलिम्पिक सामने पुढीलपैकी कोठे आयोजित करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिले ऑलिम्पिक हे अथेन्स या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रकुल स्पर्धा किती वर्षानंतर भरवल्या जातात? राष्ट्रकुल स्पर्धा किती वर्षानंतर भरवल्या जातात? तर राष्ट्रकुल स्पर्धा या 4 वर्षानंतर भरवल्या जातात.